कट करा ना सर. ओके. ओके, जे काही अल्डिहाइड्स आहे किंवा कीटोन आहे त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाइपचे रिएक्शन बघत होतो. ओके, आता याच्यामध्ये आपण लास्ट रिएक्शन कोणती बघितली? अल्डोल कंडेन्सेशन बघितलं. त्याच्यानंतर काय बघितलं? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल कंडेन्सेशन काय आहे? 2 moles of aldehyde having alpha hydrogen atom combine with each other in presence of dilute base. ओके, तिथे तुम्हाला कोणता प्रॉडक्ट भेटतोय अल्डोल कंडेन्सेशन मध्ये? इट गिव्स बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा अल्डोल. ओके, त्याच्यानंतर जो काही अल्डोलचा प्रॉडक्ट आहे त्याच्यामधून जर वॉटर मॉलिक्यूल लॉस केला तर तुम्हाला काय भेटेल? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ज्यावेळेस दोन अल्डिहाइड हे सेम असेल तेव्हा म्हणतो आपण अल्डोल कंडेन्सेशन. दोन अल्डिहाइड जर डिफरंट असेल तर काय म्हणतो आपण त्या रिएक्शनला? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. ओके, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये तुम्हाला किती प्रॉडक्ट भेटतात? क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये दोन डिफरंट अल्डिहाइड असेल तुम्हाला किती प्रॉडक्ट भेटतात? तिथे त्या ठिकाणी 4 प्रॉडक्ट भेटतात. ओके, 4 प्रॉडक्टचं मिक्सचर भेटत असेल त्या पद्धतीने. त्याच्यानंतर नेक्स्ट रिएक्शन आहे कॅनिझरोज रिएक्शन. कॅनिझरोज रिएक्शन. आता बघा, ज्यावेळेस त्या अल्डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट असेल त्यावेळेस आपण म्हणतो की अल्डोल कंडेन्सेशन आहे किंवा क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आहे. मग असे काही अल्डिहाइड आहेत की ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन अब्सेंट आहे. ज्याच्यामध्ये काय असेल? अल्फा हायड्रोजन अब्सेंट असेल. मग त्याच्यामध्ये जी रिएक्शन होते ना त्याला म्हणतो आपण कॅनिझरोज रिएक्शन. कॅनिझरोज रिएक्शन म्हणजे काय असेल स्टेटमेंट? 2 moles of aldehyde do not having alpha hydrogen atom undergo self oxidation reduction reaction. It undergoes self oxidation reduction reaction. It gives acid and alcohol. ओके, असे अल्डिहाइड्स आहेत की ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम काय आहे? अब्सेंट आहे. अल्फा हायड्रोजन ॲटम अब्सेंट असेल तरच कॅनिझरो रिएक्शन होईल. ओके, मग दोन अल्डिहाइडचे मॉलिक्यूल काय होतील? रिएक्ट होतील. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे? तिथे 2 प्रॉडक्ट भेटणार आहे. ओके, 2 प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये एक असेल ऍसिड आणि एक काय असणार आहे? अल्कोहोल. ऍसिड आणि अल्कोहोल. ओके, आता बघा, 2 अल्डिहाइड कशा पद्धतीने असेल? सपोज अल्डिहाइड फॉर्माल्डिहाइड, याच्यामध्ये अल्फा कार्बन आहे का? अल्फा कार्बन या कंपाऊंड मध्ये अल्फा कार्बन प्रेझेंट आहे का? कार्बोनिल ग्रुपच्या नेक्स्टचा जो कार्बन असेल ना त्याला म्हणतो आपण अल्फा कार्बन. आहे का अल्फा कार्बन इथे? नाहीये. अल्फा कार्बन आहे तिथे अल्फा हायड्रोजन पण नाहीये. ओके, असे अल्डिहाइड की ज्याच्यामध्ये काय असेल? नो अल्फा हायड्रोजन ऑन ट्रीटमेंट विथ स्ट्रॉंग बेस NaOH-. ओके, OH- काय करेल? कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करेल. इथे O-, HCO-, OH आणि H. ओके, फर्स्ट स्टेप मध्ये काय असेल? NaOH चा अटॅक होईल म्हणजे OH- आहे, कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करेल आणि इथे O-. हा झाला फर्स्ट अल्डिहाइड. याची रिएक्शन कशा बरोबर होईल? सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्डिहाइड HCOH. बघा, आतापर्यंत तुम्ही रिएक्शन मध्ये असं मेकॅनिझम कधीच बघितलेलं नसेल
की ज्याच्यामध्ये काय करतो आपण हायड्राइड ट्रान्सफर करतो. आपण काय करतो हायड्राइड ट्रान्सफर करतो म्हणजे H मायनस चा अटॅक होईल. O मायनस होतो अच्छा इथे शिफ्ट होईल म्हणजे कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि इथून काय होईल हा बॉन्ड ब्रेक होईल H मायनस चा अटॅक होईल. इट यूज प्रोडक्ट HCOOH प्लस CS3O मायनस. ओके या O मायनस काय करेल प्रोटॉन पिकअप करेल इट यूज CS3OH. इट यूज ऍसिड प्लस अल्कोहोल. ऍसिड प्लस अल्कोहोल. ओके रिएक्शन बघा व्यवस्थित. असे अल्डिहाइड की ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम ऑब्सेंट आहे त्यांची रिएक्शन होईल ऑन ट्रीटमेंट विथ स्ट्रॉंग बेस. अंडरगो सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन इट गिव्स ऍसिड आणि अल्कोहोल. दोन अल्डिहाइड आहे त्यातल्या एका अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होईल एकाचं रिडक्शन होईल. जेव्हा ऑक्सिडेशन होईल तेव्हा ऍसिड प्रॉडक्ट फॉर्म होईल. जेव्हा रिडक्शन होईल त्यावेळेस अल्कोहोल प्रॉडक्ट फॉर्म होईल. ओके हेच स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. O मायनस ने प्रोटॉन घेतल्याच्या नंतर OH होईल म्हणजे CS3OH तयार होईल. ओके कॅनिझरोज रिएक्शन. कॅनिझरोज रिएक्शन याच्या लक्षामध्ये कशा पद्धतीने मेकॅनिझम आहे. अल्डिहाइड घेतला की ज्याच्यामध्ये काय अल्फा हायड्रोजन ऑब्सेंट आहे त्याची रिएक्शन केली स्ट्रॉंग बेस बरोबर NaOH किंवा KOH. जो OH मायनस असेल ना तो कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल इथे येईल O मायनस. आता एक मॉलिक्यूल यूज केला त्याची कशा बरोबर रिएक्शन होईल दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर अल्डिहाइडच्या. हा O मायनस आहे इथे येईल हायड्रोजन इथून लॉस होईल याला म्हटलं जातं हायड्राइड ट्रान्सफर. ही जी स्टेप आहे H मायनस ची याला म्हटलं जातं हायड्राइड ट्रान्सफर. हायड्राइड इथून ट्रान्सफर होईल याच्यावरती इट गिव्स प्रॉडक्ट. दोन प्रॉडक्ट आहे एक असेल ऍसिड आणि एक असेल अल्कोहोल. सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे अल्डिहाइडचे दोन मॉलिक्यूल आहे फॉर्मल्डिहाइड आहे त्याचं एकदा ऑक्सिडेशन होईल. ऑक्सिडेशन झालं तर ऍसिड तयार होईल. त्याचं जर सपोज रिडक्शन झालं तर इट यूज अल्कोहोल. समजली कॅनिझरो रिएक्शन कशा पद्धतीने असेल. आता बघा याच्यामध्ये तुम्ही काय केले हे जे दोन अल्डिहाइड यूज केले हे दोन अल्डिहाइड काय आहेत सेम आहे. दोन्ही अल्डिहाइड सेम आहे त्यावेळेस म्हणतो आपण कॅनिझरोज रिएक्शन. समजा दोन्ही अल्डिहाइड जर डिफरंट असेल ना दोन अल्डिहाइड डिफरंट असेल त्यावेळेस म्हणतो आपण क्रॉस कॅनिझरो रिएक्शन. त्यावेळेस म्हणतो आपण क्रॉस कॅनिझरो रिएक्शन. हे झाले का याच्यामध्ये काही डिफिकल्टी आहे का या मेकॅनिझम मध्ये. झालंय ते स्टेटमेंट आणि रिएक्शन लिहिले ना. काय झालं मेकॅनिझम का. आता बघा रिएक्शन तुम्हाला कशा पद्धतीने विचारलं जाईल. HCOH फॉर्मल्डिहाइडचे दोन मॉलिक्यूल्स आहे आणि रिएक्शन करायची तुम्हाला NaOH बरोबर आणि प्रॉडक्ट लिहायचे. ओके अशा पद्धतीने रिएक्शन असेल. हे दोन मॉलिक्यूल आहे अगोदर एक मॉलिक्यूल वरती रिएक्शन होईल. हा एक मॉलिक्यूल आहे NaOH ची त्याच्यावरती रिएक्शन होईल. सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे OH मायनस वरती निगेटिव्ह चार्ज आहे. OH मायनस काय करेल कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करेल इथे येईल O मायनस म्हणजे काय तयार होईल HCO मायनस H आणि OH. ओके आता हा झाला ना एक फॉर्मल्डिहाइडचा मॉलिक्यूल याची रिएक्शन कशा बरोबर होणार आहे दुसऱ्या फॉर्मल्डिहाइडच्या मॉलिक्यूल बरोबर. हा झाला दुसरा फॉर्मल्डिहाइडचा मॉलिक्यूल. मग तिची रिएक्शन आहे कशा पद्धतीने हा निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होईल
म्हणजे कार्बन मध्ये आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड येणार आहे आणि त्याच्यानंतर काय होईल हा बॉन्ड इथून ब्रेक होतो हा जो H मायनस आहे ना H मायनस चा अटॅक होतो या कार्बन वरती म्हणजे हा हायड्रोजन इथे ऍड होईल आणि इथे O मायनस म्हणजे काय तयार होईल HCOOH ऍसिड आणि इथे जो O मायनस आहे ना तो सॉल्व्हेंट मधून प्रोटॉन घेईल काय तयार होईल CH3OH एक प्रॉडक्ट झाला ऍसिड आणि एक झाला अल्कोहोल म्हणजे फॉर्मल्डिहाइडचे दोन मॉलिक्यूल होते एकाचं ऑक्सिडेशन झालं ऍसिड भेटला एकाचं रिडक्शन झालं अल्कोहोल भेटला ओके ओके आता कॅनिझरो आणि क्रॉस कॅनिझरो कशा पद्धतीने इथे दोन्ही सेम मॉलिक्यूल आहे फॉर्मल्डिहाइडचे दोन्ही सेम आहे ज्यावेळेस दोन्ही डिफरंट असेल ना त्यावेळेस त्याला म्हणतो आपण क्रॉस कॅनिझरो रिएक्शन आता बघा क्रॉस कॅनिझरो रिएक्शन काय असेल टू डिफरंट aldehyde do not having alpha hydrogen atom combine with each other in presence of base it gives acid plus acid and alcohol ज्या पद्धतीने कॅनिझरो रिएक्शन बघितली ना सेम पद्धतीने क्रॉस कॅनिझरो फक्त डिफरन्स काय आहे तिथे दोन्ही अल्डिहाइडचे मॉलिक्यूल सेम होते म्हणजे दोन्ही फॉर्मल्डिहाइड होते आणि इथे काय असणार आहे दोन अल्डिहाइडचे मॉलिक्यूल वेगळे असतील डिफरंट असतील क्रॉस कॅनिझरो रिएक्शन आता समजा दोन फॉर्मल्डिहाइडचे मॉलिक्यूल समजा एक फॉर्मल्डिहाइड आणि एक बेन्झाल्डिहाइड याच्यामध्ये आहे का अल्फा हायड्रोजन ऍटम फॉर्मल्डिहाइड मध्ये नाही बेन्झाल्डिहाइड मध्ये नाही म्हणजे अशी अल्डिहाइड की ज्याच्यामध्ये काय अल्फा हायड्रोजन ऍटम प्रेझेंट नाहीये याची रिएक्शन करणार आहे तुम्ही NaOH बरोबर स्ट्रॉंग बेस बरोबर मला सांगा OH मायनस चा अटॅक अगोदर कोणावरती पॉसिबल आहे फॉर्मल्डिहाइड का बेन्झाल्डिहाइड आपण रिएक्टिव्हिटी बघितली त्याच्यामध्ये दोन फॅक्टर आहे स्टेरिक फॅक्टर एक आहे आणि जो काही इलेक्ट्रॉनिक फॅक्टर येतोय त्याच्यावर मला सांगा कशावरती रिएक्शन होईल अगोदर इथं बेन्झीन रिंग आहे इथं क्राउडिंग असेल इथं दोन्ही हायड्रोजन आहेत OH मायनस चा अटॅक कशावरती होईल फॉर्मल्डिहाइड मेकॅनिझम अशा पद्धतीने असेल फॉर्मल्डिहाइड on treatment with strong base OH मायनस काय करेल कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल इथे O मायनस HCO मायनस H आणि OH हे तयार होईल आता कशाचा मॉलिक्यूल घेतला फॉर्मल्डिहाइडचा आता कशाचा मॉलिक्यूल घ्यायचा बेन्झाल्डिहाइड ऑन ट्रीटमेंट विथ बेन्झाल्डिहाइड PHCOH आणि मग मेकॅनिझम सेम आहे निगेटिव्ह चार्ज इकडे मूव्ह होईल कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि इथून हा बॉन्ड ब्रेक होईल H मायनस चा अटॅक होईल ओके आणि इथे O मायनस इट यूज HCOOH फॉर्मिक ऍसिड प्लस PHCH O मायनस आणि जो काय O मायनस आहे तो काय करेल सॉल्व्हेंट मधून प्रोटॉन घेईल it gives PHCH2OH it gives benzyl alcohol आणि formic acid बेन्झील अल्कोहोल आणि फॉर्मिक ऍसिड याला म्हणतो आपण क्रॉस कॅनिझरो रिएक्शन क्रॉस कॅनिझरो कधी जेव्हा अल्फा हायड्रोजन अब्सेंट असेल ओके कॅनिझरो रिएक्शन कधी ज्यावेळेस दोन अल्डिहाइड सेम असतील क्रॉस कॅनिझरो कधी ज्यावेळेस दोन अल्डिहाइड डिफरंट असेल एक फॉर्मल्डिहाइड आहे
एक फॉर्मल्डिहाइड आहे आणि एक कोणता आहे बेन्झाल्डिहाइड आहे. म्हणजे दोन्ही अल्डिहाइडचे मॉलिक्यूल डिफरंट आहे. त्याला म्हणतो आपण क्रॉस कॅनिझरो रिएक्शन. आता आपण असं म्हणतो दोन अल्डिहाइड आहे, एकाचं ऑक्सिडेशन होतं एकाचं रिडक्शन होतं. ज्याचं ऑक्सिडेशन होतं ना त्याच्यापासून आपल्याला ऍसिड भेटतो, ज्याचं रिडक्शन होतं त्याच्यापासून आपल्याला अल्कोहोल भेटतं. आता मला सांगा फॉर्मल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड याच्यामधून ऑक्सिडेशन कशाचं झालं? फॉर्मल्डिहाइडचं झालं का बेन्झाल्डिहाइडचं? फॉर्मल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं आणि तुम्हाला फॉर्मिक ऍसिड हा प्रॉडक्ट भेटला. ओके. बेन्झाल्डिहाइडचं रिडक्शन झालं, यू विल गेट बेन्झीन अल्कोहोल. क्रॉस कॅनिझरोज रिएक्शन. क्रॉस कॅनिझरो रिएक्शन येते लक्षामध्ये. आता बघा सपोज एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, डायरेक्टली प्रॉडक्ट सांगा. एक फॉर्मल्डिहाइड आहे आणि एक असा अल्डिहाइड की याच्यामध्ये काय आहे अल्फा हायड्रोजन अब्सेंट आहे. कोणता अल्डिहाइड माहिती आहे तुम्हाला? आणखी फॉर्मल्डिहाइड झाला, बेन्झाल्डिहाइड झाला, आणखी असा एखादा अल्डिहाइड की ज्याच्यामध्ये काय आहे अल्फा हायड्रोजन अब्सेंट आहे. समजा सबस्टिट्यूटेड अल्डिहाइड जर असेल, ओके. समजा असं स्ट्रक्चर दिलेलं असेल, तुम्हाला मेकॅनिझम लिहिता येईल. हा फॉर्मल्डिहाइड आहे आणि हा असा अल्डिहाइड आहे, याच्यामध्ये काय अल्फा हायड्रोजन आहे का प्रेझेंट? अल्फा हायड्रोजन आहे का या स्ट्रक्चर मध्ये? हा काय टर्शियरी ब्युटिल अल्डिहाइड आहे, त्याच्यामध्ये आहे का प्रेझेंट अल्फा हायड्रोजन? अरे अल्फा हायड्रोजन आहे का? नाही. कार्बोनिल ग्रुप आहे ना, त्याच्या नेक्स्टचा कार्बन अल्फा कार्बन आहे. या कार्बन वरती हायड्रोजन आहे का? नाही अल्फा हायड्रोजन. ओके. मग अशा कंपाऊंड मध्ये रिएक्शन होते. हे झालं का क्रॉस कॅनिझरो रिएक्शन? इकडे पुढे कळाली का कॅनिझरो रिएक्शन आणि क्रॉस कॅनिझरो रिएक्शन? आता याच्यानंतर आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके. जे काही अल्डिहाइड्स आहे, कीटोन आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं असेल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुणावर होणार आहे? तर जे काय असेल एरोमॅटिक अल्डिहाइड असेल किंवा एरोमॅटिक कीटोन असेल. एरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय? सपोज बेन्झीन रिंग आहे, त्याच्यावरती COH ग्रुप प्रेझेंट आहे, याला काय म्हणतो आपण एरोमॅटिक अल्डिहाइड आहे. सपोज एखादी बेन्झीन रिंग आहे, तिच्यावरती कीटोनिक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. कीटोनिक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, याला काय म्हणतो आपण एरोमॅटिक कीटोन. ओके. एरोमॅटिक अल्डिहाइड आणि एरोमॅटिक कीटोन याच्यावरची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहे. ओके. आता बघा जो काही कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुपचं नेचर कशा पद्धतीने? तर तो काय करेल, या रिंग कडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करेल. काय करेल? रिंग कडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करेल. ओके. म्हणजे जो कार्बोनिल ग्रुप आहे ना, तो रिंग कडून इलेक्ट्रॉन घेईल. अल्डिहाइड मध्ये पण तेच असेल आणि कीटोन मध्ये पण तेच असेल. ओके. रिझन काय त्याचं? ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ते काय करतील? इलेक्ट्रॉन पुल करतील. असे कोणतेही ग्रुप आहे, असे कोणतेही ग्रुप जे काय करतील रिंग कडून इलेक्ट्रॉन पुल करतील, त्यांना म्हटलं जातं रिंग डीऍक्टिव्हेटर्स. त्यांना काय म्हटलं जातं? रिंग डीऍक्टिव्हेटर्स. असे कोणतेही ग्रुप जे काय करतील एरोमॅटिक रिंग कडून इलेक्ट्रॉन पुल करतील स्वतःकडे.
त्यांना म्हटलं जातं रिंग डीऍक्टिव्हेटर्स. ओके, हे जे रिंग डीऍक्टिव्हेटर्स आहे ना ते काय करतात, जी काय ऑर्थो आणि पॅरा पोझिशन असेल, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला डीऍक्टिव्हेट करतात. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला ते काय करतात, डीऍक्टिव्हेट करतात. म्हणजे ऑर्थो पोझिशन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि पॅरा पोझिशन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. ज्यावेळेस आपण बघतो इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन म्हणजे इलेक्ट्रोफाईलची ज्यावेळेस ऍडिशन होणार आहे ती मग कुठे होईल, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होईल का, नाही होणार. ती कुठे होईल स्पेसिफिकली, फक्त आणि फक्त मेटा पोझिशनला होईल. ओके, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन कुठे होणार आहे, फक्त मेटा पोझिशनला. ऑर्थोला आणि पॅराला का नाही होणार, तर इथे काय अल्डिहाइड ग्रुप आहे, कीटोनिक ग्रुप आहे, ते रिंग डीऍक्टिव्हेटर्स आहे. म्हणजे रिंग कडून इलेक्ट्रॉन पुल करतात स्वतःकडे आणि ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय करतात, ते डीऍक्टिव्हेट करतात. म्हणजे तुम्ही कोणती पण इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन घ्या, त्याच्यामध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रोफाइल कुठे ऍड होईल, फक्त आणि फक्त मेटा पोझिशनला. आता बघा कोणत्या रिएक्शन्स असतील त्या, लिहायचे माहिती. सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ओके, हे काय एरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन, हे स्टेटमेंट लिहा. एरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन undergo electrophilic substitution reaction. Aromatic aldehyde, aromatic ketone undergo electrophilic substitution reaction like nitration, sulfonation and halogenation. It gives meta product. ओके, हे स्टेटमेंट असेल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कशावरती होणार आहे, एरोमॅटिक अल्डिहाइड वरती आणि एरोमॅटिक कीटोन वरती. सिंपल रिएक्शन आहे. सपोज नायट्रेशन रिएक्शन असेल तर नायट्रो ग्रुप ऍड होईल, सल्फोनेशन असेल तर सल्फोनिल ग्रुप ऍड होईल, हॅलोजिनेशन असेल तर हॅलोजन ग्रुप ऍड होईल. पण हे इम्पॉर्टंट असेल तर तो कुठे ऍड होईल, ऑर्थो पोझिशनला होईल का, मेटल होईल का, पॅरा होईल, मेटा, फक्त आणि फक्त मेटा पोझिशनला. म्हणजे तुम्हाला फक्त मेटा प्रॉडक्ट भेटेल. हे पण लिहून ठेवा. Aldehyde and ketone groups are ring deactivators. Aldehyde and ketone groups are ring deactivators. That is, they deactivate ortho and para position. They deactivate ortho and para position. हे झाले? Aldehyde and ketone ring deactivators से it gives ortho and para, deactivate ortho and para position. आता बघा मग एखादी सिंपल रिएक्शन आहे, हा कोणता कंपाऊंड आहे, एरोमॅटिक. उभा राहा थर्ड बेंच. या कंपाऊंडचं नाव काय, काय नाव याचं, बेन्झीन रिंग वरती COH ग्रुप प्रेझेंट आहे. काय म्हणतो आपण त्याला, थांबा त्याला बोल द्या, बेन्झाल्डिहाइड आहे. बेन्झाल्डिहाइड वरती तुम्ही काय केली, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन केली. सपोज फर्स्ट रिएक्शन केली नायट्रेशन रिएक्शन साठी रिएजंट आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. याच्यातून काय होणार आहे, नायट्रो ग्रुप रिंग वरती ऍड होणार आहे. तुमचं प्रॉडक्ट कोणतं असेल, मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. ओके, व्हेरी गुड. मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड, इट गिव्स मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. नायट्रेशन रिएक्शन इज सिंपल, म्हणजे नायट्रो ग्रुप ऍड होणार आहे, पण तो कुठे ऍड होणार आहे,
मेटा पोझिशनला. आता सपोज सल्फोनेशन रिएक्शन मध्ये की तुम्ही सल्फोनेशन PHCOCH3 याचं नाव काय? PHCOCH3 विंडो सीट जाऊ बघतोय. हां याचं नाव काय? PHCOCH3 नाही राहू दे बघतो. याचं नाव काय? PHCOCH3 PHCOCH3 काय नाव याचं? या कंपाऊंडचं नाव नाही माहित? PHCOCH3 काय? आणखी PHCOCH3 ऍसिटोफेनॉल. ओके समजा याच्यावरती तुम्ही काय केलं? सल्फोनेशन रिएक्शन केली. सल्फोनेशन म्हणजे SO3H ग्रुप ऍड होईल. SO3H ग्रुप कोणत्या पोझिशनला ऍड होईल? SO3H मेटा सल्फोनिल काय असेल? ऍसिटोफेनॉल. ओके त्याच्यानंतर बेंझाल्डिहाइड COH बेंझाल्डिहाइड ऑन ट्रीटमेंट विथ सपोज Br2 हॅलोजिनेशन रिएक्शन आहे म्हणजे ब्रोमीन ऍड होणार आहे. प्रॉडक्टचं नाव काय असेल? प्रॉडक्टचं नाव वाघ प्रॉडक्टचं नाव काय असेल? उभा राहा. प्रॉडक्टचं नाव काय असेल? ब्रोमिनेशन आहे म्हणजे Br ऍड होणार आहे. कोणत्या पोझिशनला? ऑर्थो मेटा पॅरा मेटा पोझिशनला. इट गिव्स मेटा ब्रोमो बेंझाल्डिहाइड. मेटा ब्रोमो बेंझाल्डिहाइड. बसा समजली? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कशावरती होईल? एरोमॅटिक अल्डिहाइड एरोमॅटिक कीटोन वरती. ओके कोणते रिएक्शन आहे? सल्फोनेशन रिएक्शन आहे, हॅलोजिनेशन आहे, नायट्रेशन आहे. ओके त्या पद्धतीने इट गिव्स मेटा प्रॉडक्ट. या सर्व रिएक्शन आहे. या सर्वच्या सर्व रिएक्शन मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? मेटा प्रॉडक्ट भेटणार आहे. आणि असं विचारलं का मेटा प्रॉडक्ट भेटणार आहे? तर मग हे जे कार्बोनिल ग्रुप आहे अल्डिहाइडचे असेल किंवा कीटोनचे ते डिऍक्टिव्हेटर्स आहे. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला डिऍक्टिव्हेट करतात म्हणून तुम्हाला काय भेटणार आहे? मेटा प्रॉडक्ट. समजले का ही रिएक्शन? हो. काही डिफिकल्टी असेल तर विचारा. नो झाले? हो. पटपट पटपट थोड्या रिएक्शन्स आहे तेवढ्या रिएक्शन बघूया म्हणजे जेणेकरून चॅप्टर संपेल. थर्ड वीक संपत आला त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण दुसरा चॅप्टर संपणार आहे. एक कोऑर्डिनेशन घेतला आणि त्याच्यानंतर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. याला काय वेळ लागला? याच्यामध्ये जास्तीत जास्त रिएक्शन होते मेकॅनिझम होते. तुम्हाला समजावं म्हणून आपण ते स्लोली घेतलं थोडंसं. झाले का ही रिएक्शन? हो. झाले का? हो. आता याच्यानंतर आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. Oxidation and reduction reactions of aldehyde and ketones. Aldehydes and ketones. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन बघायच्या कशावरती? अल्डिहाइड वरती आणि कीटोन वरती. ओके आता अल्डिहाइड असेल तर फॉर्म्युला काय आहे? RCOH. कीटोनचा RCOR. आता बघा अल्डिहाइड आणि कीटोन या दोन्हींचं जरी ऑक्सिडेशन केलं ना तुम्ही तर तुम्हाला प्रॉडक्ट भेटणार आहे ऍसिड. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करा ऍसिड भेटणार आहे. कीटोनचं ऑक्सिडेशन करा तुम्हाला काय भेटणार आहे? ऍसिड. ओके
डिफरन्स कुठे आहे? इथे CH आहे ना, कार्बन CH बॉन्ड वीक आहे. CH बॉन्ड वीक असल्यामुळे इझिली त्याचं ऑक्सिडेशन होईल, म्हणून जो ऑक्सिडायझिंग एजंट रिक्वायर्ड आहे ना, तो काय असेल? वीक ऑक्सिडायझिंग एजंट. त्यालाच म्हटलं जातं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. वीक ऑक्सिडायझिंग एजंट किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. तुम्हाला कीटोनचं ऑक्सिडेशन करायचं आहे, प्रॉडक्ट तर सेमच आहे दोन्ही याच्यामध्ये, पण इथे काय आहे? कार्बन कार्बन बॉन्ड आहे. कार्बन बॉन्ड हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड पेक्षा काय स्ट्रॉंग आहे, म्हणून आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. अल्डिहाइड आणि कीटोनच्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन बघणार आहे. आता अगोदर आपण ऑक्सिडेशन रिएक्शन बघू, नंतर रिडक्शन. आता ऑक्सिडेशन मध्ये बघा, अल्डिहाइड आहे आणि कीटोन आहे. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं ऍसिड भेटणार आहे, कीटोनचं ऑक्सिडेशन केलं तरी पण ऍसिड भेटणार आहे. दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे? फक्त तुम्हाला जर अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर वीक ऑक्सिडायझिंग एजंट रिक्वायर्ड आहे, वीक किंवा माइल्ड. ओके. आणि कीटोनचं जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. मग अगोदर आपण अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन बघू. Aldehydes undergo oxidation by weak oxidizing agent like dilute HNO3, dilute chromium trioxide, dilute potassium permanganate. It gives acid. जे काय अल्डिहाइड्स आहे, अल्डिहाइडचं आपण काय बघणार आहे? ऑक्सिडेशन. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला ऍसिड हा प्रॉडक्ट भेटणार आहे, ऍसिड. ओके. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होण्यासाठी वीक ऑक्सिडायझिंग एजंट गरजेचे. कोणते आहेत? डायल्यूट HNO3 असेल किंवा डायल्यूट क्रोमियम ट्रायऑक्साइड असेल किंवा डायल्यूट पोटॅशियम परमॅंगनेट असेल. ओके. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे benzaldehyde PHCOH on treatment with dilute HNO3, it gives PHCOOH. ओके. काय होता? बेन्झाल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर इट गिव्स बेन्झोइक ऍसिड. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर जो काय CHO ग्रुप आहे ना, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? COOH मध्ये, विथ द हेल्प ऑफ डायल्यूट ऑक्सिडायझिंग एजंट. CH3COH हा कोणता आहे? अल्डिहाइड, एसिटाल्डिहाइड on treatment with dilute chromium trioxide. प्रॉडक्टचं नाव काय असेल? CH3COH एसिटाल्डिहाइड. त्याचं ऑक्सिडेशन केलं आपण डायल्यूट ऑक्सिडायझिंग एजंट. प्रॉडक्ट कोणता भेटणार आहे? ऍसिड, मिथेनॉइक ऍसिड. म्हणजे फॉर्म्युला CH3COOH, acetic acid. It gives acetic acid. CH3CH2COH, काय नाव याचं? प्रोपॅनॉल्डिहाइड on treatment with dilute potassium permanganate. Product
प्रोपेनॉइक ऍसिड CH3CH2COOH. It gives propanoic acid. It gives propanoic acid. ओके, येतंय लक्षामध्ये? ऑक्सिडेशन बघतोय आपण अल्डिहाइडचं आणि कीटोनचं. अल्डिहाइड आणि कीटोनचं ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला ऍसिड भेटणार आहे. ओके, फक्त काय अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होण्यासाठी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट गरजेचं आहे, रिक्वायर्ड आहे. आणि कीटोनचं ऑक्सिडेशन होणार असेल तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हे झाले? हे झाले? डायल्यूट पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4. प्रोपॅनॉल किंवा प्रोपॅनॉल्डिहाइड. हे झाले का? झाले का लिहून? अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर काय ऍसिड भेटणार आहे तुम्हाला. काय वीक ऑक्सिडायझिंग एजंट रिक्वायर्ड आहे. सपोज कीटोन अंडरगो ऑक्सिडेशन बाय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कीटोन अंडरगो ऑक्सिडेशन by strong oxidizing agent like concentrated HNO3, concentrated chromium trioxide किंवा alkaline potassium permanganate. It gives acid. पण कशाचं ऑक्सिडेशन बघतोय? कीटोनचं ऑक्सिडेशन झालं तर काय भेटणार आहे तुम्हाला? ऍसिड भेटणार आहे विथ द हेल्प ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. त्याच्यामध्ये कीटोन आहे ऍसिटोन CH3COCH3. Strong oxidizing agent concentrated HNO3. याचं ऑक्सिडेशन होईल ना त्यावेळेस काय होतं? हा बॉन्ड ब्रेक होतो कार्बोनिल ग्रुप आणि अल्किल ग्रुप मधला. यू विल गेट CH3COOH plus CH3COOH. CH3COOH plus CH3COOH. 2 moles of acetic acid. काय स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट मुळे काय त्याच्यापासून तुम्हाला करस्पॉन्डिंग ऍसिड्स भेटतील. समजा जनरल रिएक्शन किती येते? कीटोन RCO R- आणि याचं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटने ऑक्सिडेशन केलं तुम्हाला कोणता प्रॉडक्ट भेटेल? एक असेल RCOOH आणि एक असेल R-COOH. ओके, हा स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. याचं पण ऑक्सिडेशन करेल आणि याचं पण ऑक्सिडेशन करेल. सेकंड एक्झाम्पल आहे सपोज PHCOCH3 on treatment with concentrated chromium trioxide. ऍसिडोपेनॉन याचं ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर कोणते प्रॉडक्ट फॉर्म होतील? कोणते प्रॉडक्ट असतील? इथून ब्रेक होईल. इट गिव्स बेंझोइक ऍसिड PHCOOH आणि प्लस CH3COOH. बेंझोइक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड.
ऍसिटोफेनोन. या बघितलं ना आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. कोणते रिएक्शन बघितल्या? ऑक्सिडेशन. एकदा अल्डिहाइडचं बघितलं, एकदा कशाचं? कीटोनचं ऑक्सिडेशन. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करा तरी ऍसिड भेटणार आहे, कीटोनचं ऑक्सिडेशन करा तरी पण ऍसिड भेटणार आहे. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करण्यासाठी वीक ऑक्सिडायझिंग एजंट, कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हे झालं का ऑक्सिडेशन रिएक्शन? पटपटले अरे. आहे का 15 मिनिटात संपतो. हे झालंय का? हे झालंय का लिहून? झालंय का? आता आपण ऑक्सिडेशन रिएक्शन बघितल्या. ऑक्सिडेशन रिएक्शन कशाच्या होत्या? अल्डिहाइड आणि कीटोनच्या. आता कोणत्या रिएक्शन आहे? रिडक्शन रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन. ओके, अल्डिहाइड आणि कीटोनचं एक बरोबर. अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन होण्यासाठी दोन रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट रिएक्शन आहे तिला म्हटलं जातं क्लेमन्सन रिडक्शन. त्याला म्हटलं जातं क्लेमन्सन रिडक्शन. आणि दुसरी असेल ओल किशनर रिडक्शन. अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन होण्यासाठी काय आहे? दोन रिएक्शन आहेत. एक क्लेमन्सन रिडक्शन आहे आणि एक ओल किशनर रिडक्शन आहे. ओके, याच्यामध्ये अगोदर आपण बघणार आहे क्लेमन्सन रिडक्शन. क्लेमन्सन रिडक्शन याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट साठी पण क्वेश्चन विचारला जातो. ओल किशनर आणि क्लेमन्सन रिडक्शन. क्लेमन्सन रिडक्शन काय आहे? कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड और कीटोन. Carbonyl group of aldehyde or ketone is reduced to methylene group. Methylene म्हणजे CH2 group. Methylene group by zinc amalgam in presence of HCl. Zinc amalgam in presence of HCl is called as Clemmensen reduction. Zinc amalgam in presence of HCl. Zinc amalgam अशा पद्धतीने येतात. Zinc mercury in presence of HCl. ओके, हा कोणता रिएजंट आहे? क्लेमन्सन रिडक्शनचा रिएजंट आहे. झिंक अमलगम इन प्रेझेन्स ऑफ HCl. अतिशय सिंपल रिएक्शन आहे. अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल. अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये कोणता ग्रुप असतो? कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं? CH2 ग्रुप मध्ये. कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं? CH2 ग्रुप मध्ये. with the help of zinc amalgam in presence of HCl. आणि याला म्हटलं जातं क्लेमन्सन रिडक्शन. क्लेमन्सन रिडक्शन. फक्त रिएजंट व्यवस्थित लक्षात ठेवा. जो काय अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल त्याच्यामध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? CH2 मध्ये. ओके, आता सपोज एखादा एक्झाम्पल दिलं तुम्हाला CH3COH in presence of Clemmensen reduction. तुमचा लेक्चर ऑनलाइन पण होतं रेकॉर्ड. फक्त 2च मिनिटं घेतो. म्हणजे किती वेळ हे बघा कसं काय तुम्ही सगळे रेकॉर्ड येत आहे का? आपले 12 एक्झामची डेडलाईन किती माहिती आहे का? एप्रिल
ओके, आपण अल्डिहाइड आणि कीटोनच्या कोणत्या रिएक्शन बघतोय? रिडक्शन रिएक्शन. ओके, रिडक्शन रिएक्शन मध्ये दोन टाइपच्या रिएक्शन आहेत. एक कोणते? क्लेमन्सन रिडक्शन आहे, एक कोणते? ओल्फ-किर्शनर रिडक्शन. आता त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे क्लेमन्सन रिडक्शन. जे काय अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये जे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे, कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? CH2 ग्रुप मध्ये. इतकी सिंपल रिएक्शन. कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? CH2 ग्रुप मध्ये. त्याला म्हणतो आपण क्लेमन्सन रिडक्शन. आता सपोज एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, CH3COH आणि काय ऍसिटाल्डिहाइड आहे, त्याच्यावरती तुम्ही काय केलं? क्लेमन्सन रिडक्शन केली. प्रॉडक्ट लिहिताना कशा पद्धतीने करणार? जो कार्बोनिल ग्रुप आहे ना, त्याच्याऐवजी काय लिहिणार तुम्ही? CH2 ग्रुप. म्हणजे CH3 CH2 आणि हा हायड्रोजन, म्हणजे हेच कशा पद्धतीने लिहू शकता तुम्ही? CH3 CH3. ओके, CH3 CH3. सपोज कीटोन असेल CH3CO CH3. ऍसिटोन आणि ऍसिटोन वरती तुम्ही काय केलंय? क्लेमन्सन रिडक्शन. फक्त एकच लक्षात ठेवायचं, जे काही रिडक्शन रिएक्शन आहे ना, कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशात होईल? CH2 ग्रुप मध्ये, आणि बाकीचं स्ट्रक्चर ऍज इट इज असेल. ओके, म्हणजे इथे तुम्ही CH2 ग्रुप लिहिणार, म्हणजे काय प्रॉडक्ट असेल तो? CH3 CH2 CH3. प्रॉडक्टचं नाव काय असेल? प्रोपेन. ओके, अशा पद्धतीने आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन बघणार आहे. ओके, आणखी एखादा एक्झाम्पल आहे. सपोज बेन्झाल्डिहाइड PHCOH, याच्यावरती तुम्ही क्लेमन्सन रिडक्शन केलं, कार्बोनिल ग्रुपच्या ऐवजी CH2, म्हणजे PHCH2H. हेच कसं लिहिणार? PHCH3. PHCH3. ओके, सपोज PHCOPH कीटोन आहे, त्याच्यावरती तुम्ही काय केलंय? क्लेमन्सन रिडक्शन केलं, कार्बोनिल ग्रुपच्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही? CH2. PHCH2PH. ओके, क्लेमन्सन रिडक्शन व्यवस्थित रिएक्शन बघा. अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन होण्यासाठी दोन जे सोमवारपासून कॉलेजच्या टायमिंग सकाळी 9 ते 3 आणि तुमच्या बसचं नियोजन तुम्हाला माहिती आहे. आज 10 वाजता येते, त्या 1 तास अगोदर त्या पद्धतीने बसली. आणि लंच ब्रेक होईल तुमचा साधारणतः 12 ते 12:30, अर्धा तासाचा. ओके, क्लेमन्सन रिडक्शन समजलंय का? क्लेमन्सन रिडक्शन हे झालंय ना? एक कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवत चला. क्लेमन्सन रिडक्शन कशा पद्धतीने, ओल्फ-किर्शनर रिडक्शन कशा पद्धतीने. आता तुम्ही ज्यावेळेस ओल्फ-किर्शनर रिडक्शन स्टडी करणार आहे, काय चेंज होईल? फक्त हा जो रिएजंट यूज केला ना, एवढा एक रिएजंट चेंज होईल. तुमचा स्टार्टिंग कंपाऊंड पण तोच असेल, प्रॉडक्ट पण सेम असेल. हे झालं क्लेमन्सन रिडक्शन. आता याच्यानंतर आहे सेकंड ओल्फ-किर्शनर रिडक्शन. ओल्फ-किर्शनर रिडक्शन, कार्बोनिल group of aldehyde and ketone is reduced to methylene group by hydrazine and KOH in presence of water. वाद लक्ष द्या पुढे. ओके, याच्यामध्ये रिएजंट कोणता यूज केलाय तुम्ही? हायड्राझिन NH2NH2 in presence of KOH. NH2NH2 आणि KOH in presence of water molecule. जे काय ओल्फ-किर्शनर रिडक्शन आहे, ओल्फ-किर्शनर रिडक्शन मध्ये अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन होईल विथ द हेल्प ऑफ रिएजंट कोणता आहे? हायड्राझिन. हायड्राझिन म्हणजे NH2NH2
KOH potassium hydroxide in presence of water molecule. ही रिएक्शन या कार्बोनिल ग्रुप on treatment with hydrazine NH2 KOH in presence of water molecule. Even the examples here. जे काय क्लेमन्सन रिडक्शन आहे आणि ओल्फिशन रिडक्शन आहे दोन्ही मध्ये कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन CH2 मध्ये होणार आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे फक्त दोन्ही रिएक्शन मध्ये आपण कोणते रिएजंट यूज केले. ओके क्लेमन्सन रिडक्शन मध्ये कोणता रिएजंट होता झिंक अमलगम इन प्रेझेन्स ऑफ LCl आणि इथे कोणता रिएजंट आहे हायड्रोजन KOH इन प्रेझेन्स ऑफ H2. ओके बाकीचे रिएक्शन प्रॉडक्ट सर्व सेम असेल फक्त काय असेल रिएजंट चेंज. ओके PHCOH बेंझाईल आहे याच्यावरती तुम्ही ओल्फिशन रिडक्शन केले प्रॉडक्टचं नाव काय असेल रे प्रॉडक्टचं नाव PHCOH बेंझाईल आहे कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशात होणार आहे CH2 मध्ये म्हणजे PHCH2H म्हणजे PHCH3 CH3CO CH2 आणि CH3 ओके हा कोणता स्टार्टिंग कंपाऊंडचं नाव काय याचं नाव काय आहे CH3CO CH2 CH3 ब्युटेनॉल आहे याच्यावरती ओल्फिशन रिडक्शन केल्याच्या नंतर कोणता प्रॉडक्ट फॉर्म होईल कोणता प्रॉडक्ट फॉर्म होईल जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याचं CH2 मध्ये कन्वर्ट होईल ब्युटेन सर्व प्रॉडक्ट फॉर्म होईल ब्युटेन. ओके या पद्धतीने आज आपण लक्ष द्या एक मिनिट आपण ज्या रिएक्शन बघितल्या आजच्या लेक्चरला कोणत्या कोणत्या रिएक्शन बघितल्या कोणत्या रिएक्शन बघितल्या कॅनिझोरो रिएक्शन बघितली त्याच्यानंतर क्रॉस कॅनिझोरो त्याच्यानंतर ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके अशा पद्धतीने आपण डिफरंट टाइपच्या रिएक्शन्स बघितल्या. आजच्या सर्व रिएक्शन समजल्यात ना हे डिफिकल्टी असेल तर विचारायचं